नमस्कार. आणि आज आम्ही जात आहोत रत्नागिरीला, गणपतीपुळ्याला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. सूर्योदयाबरोबर बाहेर पडल्यामुळे सुंदर असा सूर्योदय आणि दाट धुकं पाहिलं. सहा तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो रत्नागिरी मिरकरवाडा येथे. समोर आपल्याला हे सुंदर कांदळवन दिसतंय. इथून आम्ही गेलो मिऱ्या बंदरवर, मिऱ्या समुद्र किनारा. खूपच सुंदर परिसर, छान असा दगडांचा बंधारा आणि उंच अशी नारळाची झाडं. इथे साधारण 3 वर्षापूर्वी एक मोठं जहाज येऊन अडकलंय. हे आहे बसरा स्टार जहाज. हे पाहायला खूप लोक इथे येत असतात, पण अलीकडे जहाजाचं दगडी बंधाऱ्यावर आपटून खूप नुकसान झालंय आणि आता ते स्क्रॅप सुद्धा करण्यात येणार आहे. इथून पुढे आम्ही आरेवारे मार्गे गणपतीपुळ्याला निघालो. आरेवारे समुद्र किनाऱ्याला लागूनच एक रोड जातो. हा एक सुंदर सागरी मार्ग आहे. एका व्ह्यू पॉइंटवरून तुम्हाला समुद्राचं निळं पाणी, पांढरी शुभ्र वाळू, सुरूचं बन आणि डोंगर माथा सुद्धा पाहायला मिळतो. इथे सध्या झिप लाईन ही सुरू आहे. अथांग पसरलेल्या या समुद्रात या मोठ्या होड्या सुद्धा किती छोट्याशा भासतात. गणपतीपुळ्याला पोचल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघालो. हा परिसरही खूप मोठा आहे. मंदिरामध्ये शूट करण्यास परवानगी नाही, पण मंदिराच्या परिसरात तुम्ही शूट करू शकता. या मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे आणि एका डोंगराचाच तो भाग आहे, त्यामुळे संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घातली जाते. हिऱ्याच्या बांधकामातील हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रभरातून भाविक इथे दर्शनासाठी येतात. थोडा वेळ मंदिर परिसरात घालवला आणि सूर्यास्ताला समुद्र किनाऱ्यावर गेलो. मंदिराच्या बरोबर समोरच हा समुद्र किनारा आहे. समुद्र किनाऱ्यावर खूप गर्दी होती आणि गर्दीचं कारण म्हणजे इथं असणारे वॉटर स्पोर्ट्स, विशेषतः लहान मुलांसाठी. घोडसवारी, उंट सवारी, लहान मुलांच्या गाड्या, डायनोसॉर राईड्स, जेट स्की आणि खूप काही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर बाहेर पडलो. आम्ही पाहणार होतो कवी केशव सूत स्मारक, जे मालगुंडमध्ये आहे, गणपतीपुळ्यापासून 2 किलोमीटरवर. कवी केशव सूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनकही म्हणतात. त्यांचं संपूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असं होतं. आम्ही स्मारकाच्या ठिकाणी जरा लवकर पोचलो, त्यामुळे हे अजून ओपन झालं नव्हतं आणि आतून पाहता आलं नाही, पण परिसर खूप सुंदर आहे. तुतारी ही त्यांची प्रसिद्ध कविता, त्याचं असं शिल्प इथं आहे आणि अनेक इतर कविता सुद्धा तुम्हाला इथे पाहावयास मिळतात. तुतारी केशवसुतांची एक खूप प्रसिद्ध कविता आहे आणि त्यातलं हे माझं आवडतं कडवं आहे. जुने जाऊ दे मरणा लागून, जाळून किंवा पुरून टाका, सडतन एका ठाई ठाका, सावध ऐका पुढील हाका, खांद्यास चला खांदा भिडवून, एक तुतारी द्या मजान. मालगुंडहून परत आम्ही गणपतीपुळ्यास आलो, कारण आम्हाला पाहायचं होतं प्राचीन कोकण.
प्राचीन कोकण गणपतीपुळा मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. प्राचीन कोकण हे एक ओपन एअर संग्रहालयच आहे, ज्यामध्ये 500 वर्षापूर्वी कोकण कसं होतं हे तुम्हाला दाखवलं जातं. तुमच्यासोबत एक गाईडही असतो आणि तो तुम्हाला या सर्व भागाची माहिती देतो. खूपच सुंदर अनुभव आहे हा. कोकण ही परशुरामांची भूमी आणि त्याची सुरुवातच भगवान परशुरामांनी कोकण निर्मिती कशी केली हे सांगून केली जाते. कोकणी ग्रामीण जीवन, तेथील गावकरी, जीवन जगण्याच्या पद्धती या सर्व इथे दाखवल्या गेल्या आहेत. तुम्ही मार्लेश्वरला कधी गेला असाल तर मार्लेश्वर मंदिर पाहिलं असेल, त्याची एक छोटीशी प्रतिकृती ही तुम्हाला इथे दिसते. हा परिसर खूप मोठा आहे आणि इथील गाईड संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतात. वेळेअभावी सर्व दाखवणं शक्य नाही, पण मी तुम्हाला सर्वांना सांगते, तुम्ही नक्की जाऊन पहा. हा अनुभव कमाल आहे आणि खूपच माहितीपूर्ण. तिथून पुढे आम्ही निघालो निवळी फाट्याकडे. गणपतीपुळे निवळी फाट्याकडे जाताना साधारण गणपतीपुळेपासून 4 किलोमीटर अंतरावर एक कातळ शिल्प आहे. कातळ शिल्प पाहण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. इतकं सुंदर हे खोदचित्र आहे, ज्याच्यामध्ये प्राणी, पक्षी आणि मानवाची आकृती दिसते. साधारण 10,000 वर्षापूर्वी केलेली ही खोदचित्र असावीत असं संशोधक सांगतात. कोकणातील कातळ सड्यांच्यावर अशी अनेक खोदचित्र म्हणजेच कातळशिल्प आढळलेली आहेत. 2 दिवसाचा हा प्रवास संपवून आम्ही पुन्हा घराकडे मार्गस्थ झालो. प्रवास आपल्याला सुंदर अनुभव देऊन जातात, हे खरं आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.